पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 187। वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याते देवा। काय जाणो कैसी परी, प्रारब्ध ते ठेवी उरी। अंगी दैवत संचरे, मग तेथे काय उरे। नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती। जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार। 5 चरणाचा अभंग आहे। तुकोबाराय आपल्या ठिकाणी बाहेर असलेल्या अंधश्रद्धा आणि त्या अंधश्रद्धेतून मनुष्याच्या ठिकाणी योग्य रस्ता न सापडता न धरता तो कसा बाह्य रूढी किंवा बाह्य अफवा ज्या आहेत त्याच्यात कसा रमलेला आहे हे सांगायचं आहे। काही गोष्टी मनुष्याला ज्या ज्या काही कराव्या लागतात ते कराव्या लागतात, पण ज्या काही कराव्या लागत नाहीत पण तो त्यात वाहून गेलेला आहे, अंगी लावून घेतलेलं आहे, असं जे काय आहे ते त्यांनी कसं चुकीचं केलं हे 8 तासांनी सांगायला गेले। पहिल्या चरणात सांगतात वैद्य वाचविती जीवा। वैद्य म्हणजे कोण, तर औषध उपचार करणारा। कोणत्या प्रकारचा असतो, तर तो आयुर्वेदिक औषधाचा उपचार करणारा तो वैद्य असतो। पूर्वी जसं डॉक्टर, त्याचप्रमाणे अगोदरचे वैद्य। हे वैद्य काय करायचे, तर कोणत्या प्रकारच्या रोगावर असेल तो उपाय करायचे आणि त्याप्रमाणे त्या उपायानं त्या मनुष्याचा आजार बरा व्हायचा। आता त्याला असं वाटायचं की आपण ह्या दुखण्याच्या वेदनेतून किंवा आजारपणातून दूर झालो, वैद्य म्हणजे एक प्रकारचा देवच आहे। आता ह्याच्यासाठी काय आहे की याला देव समजावं अशी त्याची भावना व्हायची। आता वास्तविक काय आहे की त्या वैद्याने काय केलं, तर आपल्या शरीराच्या ठिकाणी जी व्याधी तयार झालेली ती व्याधी दूर केली, व्याधी मुक्त असं शरीर केलं। पण तो त्या प्रकारची जी व्याधी त्या व्याधीला दूर केलं। आता परत कधीच उभा राहू नये अशी प्रतिबंधात्मक जी काही असलेली उपाय आहेत ते उपाय त्या वैद्यानं जरी केले तरीसुद्धा दुसऱ्या कोणत्या तरी प्रकारची व्याधी उभा राहतेच। व्याधी म्हणजे आजार। अर्थात काय आहे की शरीर हे दुःखाचे कोठार आणि रोगाचे भांडार। यामध्ये रोग काही ना काहीतरी असतोच। बाह्य वातावरण, दुसरा संसर्ग, पाणी किंवा अन्न या प्रकारच्या कुठल्या तरी दोषातून आपल्या ठिकाणी कोणता ना कोणता आजार उद्भवत असतो। पण हे सगळे आजार आपल्याला मृत्यूकडेच घेऊन जातील असं नाही। काही काही आजार असे आहेत की ते थोडाफार उपाय केला तो दूर होतात। काही आजार असे आहेत की ते मृत्यूकडे घेऊन जातात। पण जर वैद्य जर आपल्याला ह्या सगळ्या आजारातून मुक्त करतोय म्हणजे तो देवासारखा आहे अशी जर आपली भावना झाली, तरी कोण ध्याते देवा। मग देवाचं भजन, देवाचं ध्यान, देवासंबंधीची आठवण कोण ठेवील, असं काही नाही। कारण तसं झालं म्हणजेच आपण काय आहे मुक्त झालो असं नाही। मुक्तता होणं याकरता देवाकडे जायचं आहे। आता रोगमुक्त झाला तो कुठला, आता तेवढा जो उद्भवलेला रोग आहे त्याकरता।
व्याधी संपली, व्याधीला काढून टाकणारा कोण आहे तर वैद्य, पण आधी कोण आहे तर आधी मनाची आहे. म्हणून आधी आणि व्याधी असं आपल्याला दोन शब्द लागू पडतात. हे शरीरालाच लागलेले. आधी कुठं असते तर आधी मनाच्या ठिकाणी. मनाच्या ठिकाणी विपरीत ग्रह निर्माण झाला की तो आधी असते. आधी म्हणजे नको ती निर्माण केलेली चिंता. त्या चिंतेनं तो काय आहे, आजारी माणसासारखाच अगदी काय आहे, सगळ्या प्रकारचे लक्षणं होतात. खात नाही, झोपत नाही, कोणाशी बोलत नाही. हे काय आहे, आधीचं लक्षण आहे. कारण त्याच्या मनाच्या ठिकाणी त्यांनी कोणत्या तरी प्रकारची चिंता अशी धारण करून घेतलेली की ती चिंता त्याची निघत नाही. मग मनाच्या ठिकाणी असणारी चिंता कशाने निघेल तर ती फक्त देवाच्या भजनातून, देवाच्या नामानेच निघेल. म्हणजेच तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नाथराय सांगतात. तू जर आवडीने भावे हरिनाम घेसी, असं जर झालं तर चिंता आपोआप देव करील. तू कशाला चिंता करतो? म्हणजे ह्या आधीसाठी किंवा चिंतामुक्त होण्यासाठी मनुष्याजवळ देवाची गरजच आहे. आता तो परमात्मा सगळ्यासाठीच आहे, पण आपण काय करतो की त्या त्या स्थितीमध्ये त्या त्या स्थितीला बाह्य काय उपाय आहेत हे शोधत बसतो. वास्तविक हे उपाय शोधू नयेत असं नाही, पण हे उपाय तात्कालिक झाले. अंतःकरण की जिथं मन आहे आणि त्या मनातल्या ज्या चिंता आहेत त्या दूर करण्याकरता त्याला देवाचं नाम हेच महत्त्वाचं आहे. आता ज्यांना हे कळत नाही त्यांना वाटतं वैद्यच देव आहे, मग देवाकडं कशाला जायचं आहे, अशी एक त्याची काय आहे की समजूत झालेली असते. आता पुढं सांगतात, काय जाणो कैसी परी. आता तू समजतोस की ह्या वैद्याने माझं काय आहे आजार बरा केला, पण आता कोणती वेळ येणार आहे, काय होणार आहे, काय सांगता येतं. म्हणजे मनुष्याला काय आहे की आतून निर्माण होणारे आजार असतात, त्याला काय म्हणतो आपण, त्या आध्यात्मिक ताप. काही बाहेरून आपल्या ठिकाणी शिरतात आणि काही कसे आहेत तर संसर्गाने येतात. पण हे सगळे जे काही आजार आहेत ते कोणत्या वेळेला कोणता आणि काय कारणानं उद्भवले काय सांगता येतं. म्हणून म्हणतात कोण जाणो कैसी परी. आता कधी कधी माणसाला काही नाही, तो निरोगी, पण निष्कारण कुठून तरी कोणीतरी कशाला तरी मारलेला दगड आला आणि ह्याच्या डोक्यात लागला, जखम झाली, चांगली खोल जखम झाली. आता ते सगळं बरी होईपर्यंत आलंच की सगळं, परत त्रासच आला. कुठं असाच दगड कुठं पायाला लागला, हाड मोडलं, किंवा हा घसरून पडला, कमरेचं हाड मोडलं, पाठीला काहीतरी झालं. हे कोणत्या वेळेला तुमच्यापुढं काय उभा राहील हे काय सांगता येतं. म्हणून सांगतात कोण जाणो कैसी परी. तुला काय कोणत्या वेळेला येईल पुढं हे काय सांगता येतं. आणि म्हणून तिथं काय आहे की प्रारब्ध ते ठेवी उरी. म्हणजे एकंदरीत कोण आहे तर प्रारब्ध आहे. प्रारब्ध काय असतं तर जे जे तुमच्या आमच्या ठिकाणी भोग आहेत ते भोग देतच असतं. त्यामुळं जया जे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, तो तिये गती पात्र होची लागे. तेव्हा ते त्या ठिकाणी होईल. आता दुसरं माऊली सांगतात की ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणेने. मग जे तुमच्या नशिबात अर्थात प्रारब्धात जे जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल. म्हणून संपलं असं होत नाही. तेव्हा एकंदरीत प्रारब्ध भोग हे कोणाला चुकत नाहीत. प्रारब्ध भोग जर चुकतच नाहीत तर मग काय करावं, त्याला संतांनी ग्रंथांनी उपाय सांगितले की प्रारब्ध भोग आहेत, पण ते प्रारब्ध भोग सहन करण्याची शक्ती देवाकडे गेल्यानेच होत असते. देवाला शरण गेला तर जे प्रारब्ध भोग आहेत ते प्रारब्ध भोग आपल्याला काय करतील तर किती जरी आले तर त्याचं काही वाटणार नाही. म्हणजे मग सहनशक्ती निर्माण होते. सहनशक्ती का निर्माण झाली
तर भगवंताच्या नामानं, भगवंताच्या ध्यानानं, भगवंताच्या दर्शनानं, म्हणून जे जे काही प्रारब्धाने पुढं आणून ठेवलं आणि शरीराला कोणत्या प्रकारचा भोग कधी येईल हे जर ठाऊकच नाही, तरीसुद्धा मनुष्य काय करील, तर ह्यासाठी आपल्याला येणारा कुठल्याही प्रकारचा जो काही आजार आहे किंवा जी आधी म्हणजे मनाला येणारं जे कोणत्या प्रकारचं काय चिंता आहे या दूर ठेवायच्या असेल तर त्याला भगवंताचं नामच महत्त्वाचं आहे असं समजून तो नामाकडे जातो. आता नाम एकदा उच्चारायला लागल्यानंतर हे काहीच नाही. आता त्याच्यानंतर काय आहे की कसं असतं, मनुष्य आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकरीती आणि लोकांचे समज हे सगळे कसे आहेत, तर लोकांना काय आहे की खऱ्या ज्ञानाकडे न्यायचंच नाही, अंधत्वाकडे न्यायचं. म्हणून तिसऱ्या चरणात सांगितलं अंगी दैवत संचरे. आता ज्याच्या ज्याच्या अंगाच्या ठिकाणी दैवताचा संचार होतो. मग हे दैवत म्हणजे काय आहे, तर त्यांनी ज्या देवतेची उपासना केली किंवा ज्या देवतेसाठी तो काय आहे त्याची भक्ती करतो किंवा पूजा अर्चा करतो, तो देव अंगात आलाय असं त्याच्या ठिकाणी वाटत असतं. म्हणजे मग तो काय करतो, तर ह्या देवाचं इतकं काही मनाच्या ठिकाणी निर्माण केलेलं असतं की त्याला तो सगळं काय आपल्या ठिकाणी संचार झाला आहे असं समजतो. पण आत्तापर्यंत काय आहे की जिथं जिथं संचार झाला तिथे तिथं उगीचच घरात बसला आणि संचार झाला असं कधी होत नाही. त्याला संचार होण्याकरता वाद्यच वाजावं लागतं. वाद्य वाजल्याशिवाय संचार होत नाही. आणि जसं जसं वाद्य वेगावेगानं वाजल म्हणजे घाईघाई होईल त्या वाद्य वाजण्यात, तसं तसं ह्याचा संचार वाढल्यासारखा होतो. म्हणजे मग तो त्याच्यामध्ये काय करतो, तर आपल्या ठिकाणी संचार झाला आहे असाच आहे. वास्तविक अध्यात्मशास्त्र ह्याला म्हणतो तुला भ्रमच झाला आहे, हा तो भ्रमातला आहे. पण त्याला त्यावेळेस भ्रम समजत नाही आणि देव अंगी आला, देवाचा संचार झाला अशी त्याची भावना होते आणि आजूबाजूला जे असतात त्यांच्याही ठिकाणी तीच भावना होते. मग तेथे काय उरे. मग आता जर त्याच्या ठिकाणी संचारच झाला आहे तर तो देवत्वच पावला की आता मागं काय त्याचा देह, पुन्हा मनुष्य, पुन्हा त्याचा बाकीचं संसारातली कामं धामं कशी उरतील. तो एकदा संचार त्याच्या ठिकाणी झाला की संपलं त्याचं. म्हणजे त्या देवाची जी असल स्थिती त्या स्थितीत तो गेला. तर हे म्हणतात काही थोड्या वेळात तर त्याचं लगेच जिरतं आणि परत आपलं आहे त्या स्थितीला येतो. मग काय उरे, मग तेथे काय उरे. जर तो तिथंच गेला तर मागं काय उरलंय, तर मागं उरलेलंच असतं. वास्तविक आता इथं अभंगात प्रश्नचिन्ह केलं, मग तेथे काय उरे. जर तो अंगी संचार झाल्यानंतर त्याच्यातच वाहून गेला, त्या रूप झाला, तर मागं कुठं काय राहिले. पण दिसतं काय, तर दिसतं असंच की झालेला संचार एक 5 मिनटं 10 मिनटंच असतो. कधी कधी काय आहे, एकाच्या ठिकाणी सांगितलं की काय झालं की त्याला असं काय त्याचं असेल ते दैवत आणि माणसं सगळी जमलेली आणि त्याचं ते वाद्यात झाले की त्याला लागलं, त्या अंगात आलं, अंगी संचार झाला आणि तो लागला आता वेगवेगळ्या पद्धतीनं हात वर कर, हात पुढं कर, उड्या मार, नाच, अनेक प्रकार सुरू झाले. आणि मग त्याची ती सगळी स्थिती पाहिल्यावर आजूबाजूचा जो होता त्याला वाटलं आता ह्याला त्रास होतोय, म्हणून त्याच्या अंगातला शर्ट काढायला गेला. मग त्याने शर्ट आता खालून उचलून 2 हात वर करून त्यातनं बाह्या काढून घ्यायच्या, पण ते निम्म्यात गेल्यावर ते त्याला म्हणतो माझ्या खिशात बिड्यात बरं का मोडत्यात. म्हणजे ह्याच्या दृष्टीनं ते सोंगच आहे. मग आता ह्याला सोंग म्हणायचं का खरोखर संचार म्हणायचा, तर खरोखर संचार नाहीच. काही वेळेला आपल्याला पाहण्यात येते की काही ठिकाणी एक अशी पद्धत असते की तो त्यात फिरत फिरत त्या संचार झाला म्हणजे हातातली तलवार आपल्या पोटाला घासून घेतो आणि त्याने छरे पडतात. नाही असं नाही, पण ते सगळं करण्यापाठीमागं त्यांनी त्याच्या ठिकाणची ती एक शक्ती म्हणजे धैर्यशक्तीच निर्माण केलेली असते.
आपण ना काही इंजेक्शन करायला लागलो तर डॉक्टर आता टोचवा म्हणतो, आपण काय त्यात काही नाही. मग तसं तो दोन्ही हातात तलवार धरतो आणि पोटाला घासून घेतो. धनगरी याच्यामध्ये ते प्रकार असतात. आणि तिथं जे काही जखम झाली त्या जखमेला दुसरा एक जण काय करतो, लगे भंडारा चोळतो. म्हणजे त्याच्या पोटाला तसे छरे चांगलेच पडलेले असतात. पण किती खोल असतं तर वरच्या कातडी इतकं. म्हणजे अगदीच थोडं जखम आहे. कारण आपल्याला नुसतं जरी खरचटलं तरी रक्त यायला बघतं. म्हणजे वरच्या कातडीपर्यंत असलेल्या रक्तवाहिन्या त्याला कुठंतरी थोडंसं छेद गेला की रक्त येतं. पण हे करून दाखवायचं कशा करता, तर त्याचं ती एक काय आहे की ही भक्ती नाही, त्या निमित्तानं त्याला त्या पोटासाठीच काहीतरी घ्यायचं की मी हे सगळं करतोय, आता मला काहीतरी द्या. हे सगळं असंच सगळं चाललंय. आता त्यातलं लोक काय करतात, यापेक्षा असं जर होत असेल, तुकोबाराने सांगितले की तुमच्या अंगी जर संचार होतच असेल तर मागं काहीच उरणार नाही ना. तुम्ही त्या संचारामध्ये आयुष्य गेलं, आता तुमचं जीवनच त्यात. तसं म्हणावं तर मागं काय उरायला नको आहे, मागंच सगळं उरतंय. मग तुम्ही सगळं त्यातनं गेला की परत तुमची जी आहे ती देह अवस्था आली, संसार आला, संसारातलं सुखदुःख आलं. म्हणजे मग त्या देवाने तुमच्या अंगी संचार करून केलं काय? म्हणजे हा सगळा काय आहे, लोकामध्ये लोकनिर्मित झालेला अफवेचा भाग आहे. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की देवच महत्त्वाचा आहे. या सगळ्या वरकरणी गोष्टी आणि प्रदर्शनाच्या गोष्टी निर्माण झाल्या. आता पुढच्या चरणात सांगतात, नवसे कन्या पुत्र होती. आता त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे की काही होत नसेल मूलबाळ तर कुठल्या तरी दैवताला जा आणि तिथं जाऊन काय करा, नवस करा. काय लोक मागं तर काय झालं, कुठं गुजरातमध्ये कोण एक आजी, आणि तिकडे गेल्यावरती काय करते, अंगावर हात फिरवते त्या बाईच्या, आणि ते इकडं आले की तिला मूलबाळ होतं. असं म्हणून लोक तिथपर्यंत जायचे. अगर कुठं कोणाकडं जा, हे औषध खाल्ल्याने, ते पाणी पिल्यानं, हे सगळे जर काही आहेत तर ते झाले बाह्य ग्रामीण उपाय. पण देवादिकाला जाऊन तिथं पुत्रप्राप्ती मागणं म्हणजे अपत्यप्राप्ती मागणं, हे जर होत असेल, आता त्यांनी काय केलं, तुकोबारायानं धाडस करून ह्या गोष्टी बोलल्या. जर तुम्हाला नवसानीच जर मूलबाळ होत असेल मग लग्न कशाला करता? त्यांनी पुढं सांगितलं, तरी का करणे लागे पती. मग पतीची काय गरज आहे? पती असल्याशिवाय मूलबाळ होत नाहीत. तर इथं जर देवताला नवस केल्याने जर मूलबाळ होतात तर पतीची काय गरज आहे? तेव्हा हे सगळंच कसं आहे, आपण कोणत्या रस्त्याने जातो, आपलं किती चुकतं, हे काय आहे की लोकरहाटी किंवा लोकांनी परंपरेनं आपल्या ठिकाणी बिंबवलेल्या गोष्टी ह्या संत महात्म्यानं प्रबोधन करत काढलेल्या आहेत. संतांनी हेच काढलं की तुम्हाला होत नसेल त्याला देव काही करणार नाही. होत नाही म्हणून देवही अडचणीत येत नाही, कधी होईल म्हणून देवाला नवस करूनही होत नाही. हे शरीरातले आजार आहेत. तुमच्या शरीरात कोणत्या तर त्या पती पत्नीपैकी पत्नीच्या ठिकाणी तरी दोष असतो, नाही तर पतीच्या ठिकाणी तरी दोष असतो. हे दोष निर्मूलन होणं, बाजूला निघणं, हे आत्ताच्या अद्ययावत ह्या उपाययोजनेमध्ये आलेलं आहे. त्यातनं त्या दोष दूर करतात, त्यांना पुन्हा मुलंबाळही होतात. पण हे सगळं कसं होतं आहे, तर याला त्याची जी काही कारणं आहेत तीच आहेत. नुसतंच त्या डॉक्टरने उपाय केला म्हणजे लगेच झालं असं नाही. त्याच्या उपायानं आणि पती पत्नी ह्या दोघांमुळं मग मूलबाळ होतं. तेव्हा सगळ्यात मुख्य कारण कोणतं? पतीच पाहिजे. तुम्हाला अपत्य व्हायचं असेल तर कोण पाहिजे? पती पाहिजे. नवसानी होत नाहीत. तेव्हा हे सगळे गैरसमज आपण काढून टाकले. आपल्याला जे गरजेचं आहे, जसं आपल्या झालेल्या शरीर रोगाला औषध उपाय उपयोगी पडतील, पण मनाच्या रोगाला आणि इतर काही गोष्टीला देवच गरजेचा आहे. जसं इतर काही गोष्टी घडतात त्यात शुभ अशुभता येते, त्याच्यामध्ये सुखदुःख निर्माण होतं, याला प्रारब्ध कारण आहे. आणि दुसरं जे काही दैवत आहे
हे सुद्धा काय आहे त्यावेळचा तुमच्या ठिकाणी झालेला तो एक तुमच्या भ्रमाचाच विषय आहे, बाकी नाही. मग दुसऱ्याच्या पुढच्या चरणात सांगितलं की नवस केल्याने काय होत नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे की मुख्यतः पती पत्नी हे काय मुळातच आहे भगवंताच्या सृष्टीनिर्मितीचं हे सगळे. सृष्टीनिर्मितीत सुद्धा काय झालं, प्रकृती आणि पुरुष आले आणि मगच सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ह्या दोन्ही गरजेच्याच आहेत आणि त्या गरजेप्रमाणे हे होतं. हे सगळं काय आहे आपल्या डोक्यात काहीतरी घेऊन मुख्य ग्रंथाला, मुख्य भक्तीला, ज्ञानाला सोडून देऊन असं वागू नये हे तुकोबराय शिकवणार आहेत. जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार. आता शेवटी तेच सांगितलं की हा विचार जो आहे हा तुम्ही अगदी सूक्ष्मतेनं करा. कारण हे सगळ्या गोष्टी काय आहेत की ह्याला काहीच अर्थ नाही, कुठं आश्रय नाही. आश्रय नसताना हे सगळं होतं आहे, तेव्हा या विचाराकडे जा. मग आता हे सगळं सांगत असताना सांगताना मात्र काय केलं की तुका म्हणे, आपण नेहमी पाहतो कुठल्या अभंगात काय असतं, तुका म्हणे. पण आता नाही, आता ही सूचना द्यायची झाली तर आपल्या श्रीगुरूला पुढे घेतलं. स्वामी तुकयाचा दातार, मला ज्याने हे दिले त्याने ज्या ज्ञानाने ज्ञान माझ्याजवळ दिलं त्या ज्ञानाने मी तुम्हाला हा विचार सांगतो. कारण जे जे तुम्ही करता ते विचार नाहीत, ते अविचारच आहेत. अविचाराने वागल्यानं तुमचं काही पदरात पडेल असं नाही, मात्र विचाराने वागलं तर तुम्हाला बाहेरचाही बाह्य अंगाचाही फायदा होईल आणि आध्यात्मिकही फायदा होईल. तेव्हा हे सगळं मला कोणी सांगितलं तर स्वामी तुकयाचा दातार. माझे जे स्वामी अर्थात माझे कोण आहेत, तर स्वामी कोण असतात. एरवी आपण स्वामीला मालक म्हणतो, पण स्वामी म्हणजे सद्गुरूच. सद्गुरू हे कोण आहेत तर दातार. काय दिलं आहे त्यांनी मला, तर विचार दिला आहे आणि त्याच विचाराला तुमच्या पुढं मी मांडतो. तेने करून तुम्हाला काय होईल तर हे नक्की काय घ्यावं, मुख्य काय आहे तर तिकडंच तुमचं लक्ष जाईल. बाहेरच्या असल्या सगळ्या अनेक गोष्टीच्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सगळं काय करताल त्याच्यातून विचारानं पाहाल आणि ते सगळं सोडून द्याल. पुढचा अभंग आहे क्रमांक 188. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडा राणे, ऐसी गर्जती पुराणे, चोखाळिल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा, झळकती पताका गरुड टके म्हणे तुका. या अभंगात तुकोबारायानं आपण कोणत्या वाटेने जावं आणि हे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक कोण आहेत असं सांगितलेलं आहे. आता काय आहे की जसं आत्ता आपण पाहिलं की अंधश्रद्धेनं काहीतरी करत राहणारी एखादी वाट आहे आणि दुसरी वाट कोणती तर मोक्षाकडे जाणारी. ही वाट कोणी रोहळलेली, कोण त्या वाटाने सारखं जातं येतं तर ते सांगतात की मार्गी बहुत. ही वाट एकट्या दुकट्याची नाही, असे काय आहे तिथं खूप चालतं रहदारी. कोण गेलं ती याची गेले साधू संत. तर याच मार्गानं साधू संत गेलेले. साधू संतांनी हा मार्ग काय आहे सोपा करून ठेवलेला आहे. या मार्गाने गेलं असता आपण सुद्धा काय आहे योग्य ठिकाणी जाऊ. कारण साधू हे योग्य रस्त्याने जात असतात आणि निश्चित असं जिथं प्राप्त होतं तिथंच जातात, अनिश्चित ठिकाणी जात नाहीत. म्हणून तो रस्ता आपण धरावा. नका जाऊ आड राणे. आता मुख्य रस्ता सोडून मनुष्य रानोमाळ हिंडायला लागला तर त्याला आडरान म्हणतात. आडरान म्हणजे काय असतं, नाही रस्ता, नाही पाऊल वाट, अजून काय आहे दगड दोंडे काटे कुटे काटेरी झाडं, आणखीन वाघ कोल्हे लांडगे यांच्यासारखी श्वापदं ही त्या सगळ्या रस्त्याने असतात. आणि जे रुळलेला रस्ता असतो, नेहमी जाणारा येणाराचा रस्ता असतो, तिथंही श्वापद रस्त्यावर येत नाहीत. म्हणजे त्या रस्त्याने जाणार आपल्याला कोणी ना कोणीतरी बरोबर तरी भेटेल, नाही तर तिकडून इकडून आल्याला तरी कोणी भेटेल. हा रस्ता का, तर हा रस्ता
सगळ्यांच्या रहदारीचा आहे म्हणून. आणि ह्याशिवाय जर आपण कुठं जाऊ तर आडरान, म्हणजे साधू संत ज्या वाटेने गेले ती वाट योग्य आहे. ती वाट सोडून जर तुम्ही दुसरीकडे जाल तर त्याला आडरान असं म्हटलेलं आहे. ऐसे गर्जती पुराणे. आता हे काय आहे, सर्व पुराणांनी हेच सांगितलं आहे की तुम्हाला जो रस्ता धरायचा आहे तो भगवंताकडे जाणाराच रस्ता धरा, त्याच्याशिवाय दुसऱ्या रस्त्याने जाऊ नका. हे आत्तापर्यंत सगळ्या पुराणानं गरजून सांगितलेलं आहे. चोखाळिल्या वाटा. आता शुद्ध चोखाळणं म्हणजे शुद्ध करणं किंवा त्या रस्त्यावरून जा ये करून तो रस्ता रहदारीचा करणं, अशी जी वाट आहे ही वाट आत्तापर्यंत कुणी केलेली आहे तर संत महात्म्यानेच केलेली आहे. म्हणजे मग जी वाट सतत रहदारीने भरलेली असते, शिवाय ऐसपैस असते मोठी, अगदीच पायापुरती असते, त्याला म्हणतात पाऊल वाट. आणि मोठमोठे गाडी वाहनं जातील ती मोठी, त्याला राजरस्ता म्हटलं जातं. म्हणून मग असे जे रस्ते आहेत की त्या रस्त्याने गेलं असता आपल्याला सहज जाता येतं. म्हणून मग असे राजरस्त्याला त्यांनी चोखाळलेल्या वाटा असं म्हटलं. न लगे पुसाव्या धोपटा. आता त्या रस्त्याने चाललं म्हणजे मग कुणाला विचारावं लागणार नाही हा रस्ता कुठं जातो, काय आहे हो हे रस्त्यात, मध्ये काय आहे का, काय नाही, कारण त्या रस्त्याने सतत येणं जाणे. मग त्याच्यामुळं हा रस्ता कसा झाला तर सहज झाला. मग त्या रस्त्याला इतका रस्ता कोणी घालून दिला तर संत महात्म्याने घालून दिला. त्याच्याकरता त्याला एक नाव दिलं धोपटा. धोपट म्हणजे कसा सरळ. एखादा आता आपण जसं आपल्या घरापासून आपल्या शेतापर्यंत जातो, मग काय अंतर असेल ते असेल, इतक्या पायाखाली वाट पडलेली असते की डोळे झाकले तरी आपण कुठं वळण आहे, कुठं मध्ये अडचण आहे, कुठं खड्डा आहे, सगळं आठवणीत ठेव. कितीही अडचण आपल्या डोळ्यापुढं असली तर आपले तिथल्या तिथं पाय बरोबर चालतील, याला धोपट वाट म्हणायचं. तेव्हा ही वाट संतांनीच घालून दिलेली आहे. झळकती पताका. आता दुसरं सांगितलं की ही वाट जी आहे ह्या वाटेने येणाराला खून म्हणून काय केलं तर समोर निशाण लावलं, त्याला पताका म्हटलं. ही पताक कशी झळकती म्हणजे चमकती आणि लांबून आपल्याला ती लक्षात येते की तो आपलं ठिकाण आहे, तिथं आपल्याला जायचं आहे, तेव्हा त्या रस्त्याने जाता येतं. गरुड टके म्हणे तुका. आता ते पताका कशी असते तर त्याला वर गरुडाचं चिन्ह असणारं लावलेलं असतं. मग ते गरुड चिन्ह आपल्याला वरून चमकलेलं दिसतं, कारण जे निशाण लावलेलं असतं त्या काठीच्या वर हे गरुड चिन्ह लावलेलं असल्यामुळं ते लांबून चमकतं. तेव्हा रस्ता तर आहेच आहे, पहिलाच संतांनी घालून दिलेला. शिवाय कुठपर्यंत जायचं आहे म्हणलं तर हे तुम्हाला निशाण समोर दिसेल, त्या निशाणाकडे जाऊन तुम्हाला चालता येईल. म्हणजेच ही जी परमार्थाची वाट आहे ती परमार्थाची वाट सहज करून दिलेली आहे. म्हणून मग जे काही ह्याच्या आहेत सूक्ष्म आणि दुर्धर वाटा आहेत त्या सगळ्या बाजूला केल्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुर्धर केला राज्यभार चाले ऐसा. तेव्हा संत महात्म्याने हा राज्यभार अगदी सगळ्याला जाता येता यावं असा करून ठेवलेला आहे. त्यात या वाटेने जर आपण गेलो तर निश्चित मग त्याने तुकोबाराय म्हणतात की भरवशाने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग. भरवसा म्हणजे काय नक्की, कारण तिथंच जाणारी वाट आहे नाही, इकडं तिकडं जातच नाही, म्हणजे तिथं भेटेलच भेटेल असा हा रस्ता असल्यामुळं या रस्त्याने जावा. आता हा नवीन नाही, कारण सगळे साधू संत काही एकाच वेळेला आले असं नाही. ज्या ज्या काळात साधू संत झाले त्या त्या काळात त्याच रस्त्याने गेलेत. मग पहिल्या काळातले त्याच, नंतरच्या काळातनं त्याच, त्यानंतरच्या काळातनं आणि सध्या असलेल्या काळात त्याच रस्त्याने जात असल्यामुळं तो रस्ता सगळ्याच्या दृष्टीने झाला, उपयोगी झाला आणि सहज लक्षात येईल असा तो झालेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।